कल्पना करा, एक गाव जिथे 1,500 लोक राहत होते आणि एका रात्रीत सगळे गायब झाले. ना मृतदेह, ना संघर्षाची चिन्ह, ना कोणताही पुरावा. फक्त आणि फक्त रिकामी घरं आणि एक शाप. ही कहाणी आहे राजस्थानमधल्या कुलधरा गावची. राजस्थानमध्ये जैसलमेर पासून अवघ्या 18 किलोमीटर अंतरावर आहे कुलधरा. आज हे गाव पूर्णपणे ओसाड आहे, पण 200 वर्षांपूर्वी इथे पालीवाल ब्राह्मणांची समृद्ध वस्ती होती. हे सर्व पाली या ठिकाणाहून आल्यानं त्यांना पालीवाल ब्राह्मण म्हटलं गेलं. शेती, व्यापार आणि पाण्याची उत्कृष्ट व्यवस्था. पण त्या दिवशी सूर्य असा काय उगवला की पालीवाल लोकांच्या जीवनात कायमचा अंधार करून गेला. धगधगत्या वाळवंटात काहीतरी आकृत घडणारा गारवा जाणू लागला. अचानक असं काय घडलं की संपूर्ण गाव एका रात्रीत नाहीसं झालं. त्या काळात सलीम सिंह नावाचा जैसलमेरचा दिवाण होता. तो अत्यंत क्रूर आणि सत्तेचा गैरवापर करणारा म्हणून ओळखला जायचा. असं म्हटलं जातं की त्याची नजर गावातल्या पुजाऱ्याच्या एका सुंदर मुलीवर पडली. हवस आणि सत्तेच्या नशेमुळे हा दिवाण मुलीला स्वतःकडे घेऊन येण्याचं फरमान काढतो. तिच्याशी माझं लग्न लावा, नाहीतर वाईट परिणाम भोगावे लागतील. गावकऱ्यांसमोर दोनच पर्याय होते, स्वाभिमान की सत्ता. एक रात्र गावात गुप्त सभा झाली. 90 पेक्षा जास्त गावांचे प्रतिनिधी जमले आणि निर्णय झाला, आपण हे गाव सोडून जाऊ, पण आपला स्वाभिमान विकणार नाही. धर्मसंकट जरी एका गावावर असलं तरी निर्णय मात्र 90 गावांनी घेतला होता. आणि म्हणतात त्या रात्री 1,500 पेक्षा जास्त लोकांनी एकही आवाज न करता गाव कायमचं सोडलं. वर्षानुवर्षाच्या कष्टांनी उभं केलेलं ऐश्वर, ती जमीन जुमला, ती सगळी संपत्ती एकाच रात्रीत राख रांगोळी झाली. पण ते गाव त्यांनी सहज सोडलं नाही, तर गाव सोडताना त्यांनी तळतळाटनं एक शाप दिला. जो कोणी इथे वस्ती करेल त्याचं कधीच भलं होणार नाही आणि कुणीच इथे वस्ती करू शकणार नाही. आजही स्थानिक लोक सांगतात, रात्री इथे विचित्र आवाज ऐकू येतात. पावलांचे आवाज, कुजबुज. काही पर्यटकांनी तर सावल्या आणि अज्ञात हालचालींना पाहिल्याचा दावा केलाय. काही इतिहासकारांचं मत आहे की करांचा अन्याय, दुष्काळ किंवा आर्थिक संकटामुळे गाव सोडलं गेलं. म्हणजे हा शाप नसून एक नियोजित स्थलांतर होतं. मग खरा प्रश्न आहे, जर ते फक्त स्थलांतर होतं तर त्यांनी परत येण्याचा कधी प्रयत्न केला का नाही? आज कुलधरा फक्त एक पर्यटन स्थळ आहे, पण विशेष म्हणजे संध्याकाळी 6 वाजण्याच्या आधीच हे गाव सोडावं लागतं. 6 नंतर इथे कोणी थांबत नाही. संध्याकाळी 6 नंतर इथे यायला सरकारनं बंदी घातली आहे. गाव खरंच शापित आहे की ही फक्त इतिहासाची एक विसरलेली कहाणी? निर्णय तुमचा. तूर्तास इतकंच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्रमिल क्षेत्रे ह्या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.